ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केलेली आहे। सूरज चव्हाण यांना आज कोर्टाच्या समोर हजर सुद्धा केलं जाणार आहे। सूरज चव्हाण यांच्या ईडी कोठडीची मागणी आज ईडीचे अधिकारी कोर्टामध्ये करणार असल्याचं बोललं जातंय। कोरोना काळामध्ये कथित खिचडी घोटाळ्याचं प्रकरण झालेलं होतं, अनेक आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि या सगळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आलेली आहे। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, काय अधिकची माहिती आहे? सूरज चव्हाण ठाकरेंचे इतके निष्ठावंत आणि जवळचे मानले जातात, काल त्यांनाच अटक झालेली आहे। आज कोर्टामध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? नक्कीच यामिनी पाहायचं झालं तर कोविड काळामधील कथित घोटाळा प्रकरणी या ठिकाणी सूरज चव्हाण आहे, त्यांना काल ईडीने अटक दाखवलेली आहे। काल देखील सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। याआधी हा संपूर्णपणे गुन्हा आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासला जात होता। आर्थिक गुन्हे शाखेकडून याआधी नोव्हेंबर महिन्यामध्ये सूरज चव्हाण यांची संपूर्णपणे चौकशी आहे ती करण्यात आलेली होती। त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं, परंतु तेव्हा कोणती ऍक्शन घेण्यात आलेली नव्हती। काल त्यांना चौकशीला बोलून त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक दाखवण्यात आलेली आहे। एक कोटी रुपयाची जे ट्रान्झॅक्शन आहे ते संपूर्ण दाखवल्याच्या नंतर आज देखील त्यांना कोर्टामध्ये हजर करतील आणि नक्कीच या ठिकाणी आहे ती अधिकची कस्टडी या ठिकाणी ईडी कडून मागण्यात येईल, कारण जे संपूर्णपणे जी चौकशी आहे ती पूर्ण करण्यासाठी ईडीला अधिकचे दिवस यासाठी पाहिजे असतील, त्यामुळे आज कोर्टामध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद आहे तो होऊ शकतो। अगदी धन्यवाद निखिल या माहितीसाठी। तर ईडीने अटक केलेल्या सूरज चव्हाण यांचं आदित्य ठाकरे यांनी समर्थन केलंय आणि आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। सूरज चव्हाण यांचं त्यांनी कौतुक केलंय आणि आदित्य ठाकरे यांनी सरकार विरोधामध्ये कडवट अशी टीका केली आहे। निर्लज्ज हुकुमशाही गुलाम एजन्सींपुढे न झुकणारा देशभक्त असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांचा आपल्या पोस्टमध्ये केलाय। सूरज चव्हाणांचा सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। सूरज चव्हाण हे सत्य, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधान या सगळ्यासाठी उभे आहेत। सत्तेला विकलं जाण्यासाठी नकार दिल्यामुळे सूरज चव्हाण यांचा छळ होतोय। आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या दिवसांमध्ये सुद्धा लढू आणि जिंकू असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवटीला जग बघतंय अशी सुद्धा टीका त्यांनी सरकारवरती केलेली आहे।